आणि फार वेळ न घेता मी संदीप कनोडकरांचा स्वागत करतो आणि मी करतो की त्यांनी त्याचा परिचय करून द्यायचा. हां फोन करायचा ना. फोन केला, फोन इथं होतो मला. प्रतिमा उत्कट रंगकथा या चित्रपटाचं पहिलं वर्षापासून करतोय. त्यासाठी चित्रकार सतीश सोनवळेकर सर आहे. म्हणजे चारकोल या रंगमाध्यमामध्ये कसं काम करायचं, टेक्निक आणि मीडियम हँडलिंग यामध्ये विषयाकडे ते आता आपल्याला प्रात्यक्षिक दाखवणार आहेत आणि त्या दरम्यान आपण त्याच्याशी सुरू करणार आहोत. तसंच सोनवळेकर सरांचा स्टुडिओ हा चित्रकलामध्ये आहे आणि एक अतिशय उत्तम मार्गदर्शक म्हणून गेली 8 वर्ष या क्षेत्रामध्ये काढलेले आहेत. तर आपण वर्षाला सुरुवात करूया. हो, तुम्हाला काही बोलायचं असेल सुरुवातीला तर. हां चालू आहे ना. हो, थोडंसं वेगळं जातं. सर्वांचे आभार. तुम्ही थोडंसं बोलूया. उपस्थित सर्व रसिकांचे आभार मानतो मी की ते ठरलेल्या वेळेत आले, पण आमच्याकडनं उशीर झाला. तर मी आता प्रात्यक्षिक करायला सुरुवात करतो. चारकोलमध्ये वेळ तसा कमी लागतो, म्हणजे कमी लागतो म्हणण्यापेक्षा इतर माध्यमापेक्षा थोडं लवकर काम करता येतं, पण जास्त पण करता येतं. जास्तसुद्धा आपण करू शकतो, 1 दिवसाचं काम वगैरे. पण आता आपण प्रात्यक्षिके म्हटल्यानंतर साधारणतः एक 45 मिनटं ते मॅक्सिमम 1 तास एवढं आपण आत्ता करू शकतो. सर, तर आपण प्रात्यक्षिक करायला सुरुवात करूयात. तर मॉडेल त्यांच्यापैकीच आहे कोणीतरी, मंजिरी देशपांडे. हां, आणि त्या काहीतरी मी आत्ता ऐकलं की सांगलीवरून आलेल्या आहेत. त्यांना पण चित्रकलेची आवड आहे, त्यांची पण इथं चित्रं आहेत, ती पाहिली नाहीत अजून मी. नंतर मी प्रात्यक्षिक झाल्यानंतर पाहीन मी. तर आपण सुरुवात करूयात आता. थोडीशी खुर्ची अशी करा, अशी बस.
आता मी शेड साईड आणि एक मिडल टोन भरून घेतलेला आहे. आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी परत मी पुसणार, परत त्यावर लेअर देणार आहे. अशा काही प्लस मायनस गोष्टी आता होतील. तर आता एक बेसिक मी एक फिलिंग करून घेतलेलं आहे चारकोलचं. जसं आपण इतर मीडियममध्ये वॉटर कलर ऑइलमध्ये फर्स्ट फिलिंग करतो तसं चारकोल्स पण एक लेअर देऊन त्याचा एक मिडल टोन तयार केलेला आहे. मिडल आणि थोडंसं शेड साईड थोडं प्रेशर देऊन चारकोल वापरून ते डार्क केलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता इथं ब्लेंडिंग मी काही स्टम्प पण वापरतो, फिंगरने पण करतो. तर आपण आता फिंगरने ब्लेंडिंग कसं करतो ते दाखवतो.
ब्लेंडिंग केला तुम्ही फिंगरने जनरल मॉडेलचं शेप आणि हे सगळं आता ब्लेंडिंगमध्ये मी भरून घेतले. आता यात काही डिटेल्स रिमूव्ह करायचे असेल तर आपण करू शकतो, ॲड करायचे असेल तर करू शकतो.
असं डार्क बाय असेल तर मग ही पूर्वी किंवा हे काय सॉफ्टच आहे. हो रेग्युलर चारकोल. प्रतिमा उत्कट असं नाव दिलेलं आहे. आज त्याची प्रसिद्धी आपल्याला आली असेल की मंजिरीताई समोर बसलेले आहेत, त्यांचीच प्रतिमा त्यांनी साकारलेली आहे आणि त्यांना नक्की मनातून हा विचार आला असेल की प्रत्यक्षामध्ये प्रतिमा उत्कट म्हणजे काय असतं. बाबूजीने गायलेल्या आणि गदिमाने लिहिलेल्या ह्या गीतातली ओळ आहे आणि त्याच्यावरनं हे आम्हाला यासाठी नाव सुचलेलं होतं प्रतिमा उत्कट. आज 3रं वर्ष आपण हे साजरे करतो आहे. 3 वर्षापूर्वी या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याही वर्षी 4 दिवस, मागच्याही वर्षी 4 दिवस आणि ह्याही वर्षी 4 दिवस असा प्रतिसाद आपल्याला मिळतो रोज. आज या वर्षीच्या उपक्रमाचा हा 2रा दिवस आहे. आपण हा नेहमी जूनमध्ये उपक्रम करत असतो. मी गेल्या 2 वर्षी जूनमध्ये केला. यावर्षी जूनमध्ये प्रचंड पाऊस पडला त्यामुळे जूनचा जो ऑगस्टमध्ये झाला तो एका दृष्टीने ब्लेसिंग इन डिस्गाइज झाल्यासारखं झालं. त्यामुळे आता फॉर्च्युनेटली थोडासा कमी पाऊस असताना आणि तरीसुद्धा या वर्किंग डेला आपण सगळे इथे उपस्थित आहात. सतीशजी मुद्दामून तेवढ्या आले त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आणि अतिशय उत्तम अशी कलाकृती आपल्यासमोर सादर केलेली आहे. मला वाटतं की कलाकार हे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन सादर करत असताना त्याच्या मागचा जो विचार असतो, मग अशी आम्ही अनौपचारिकपणे बोलत होतो की त्यांच्याकडनं असा एक आम्हाला आश्वासन आलं आहे की आपण जरी चित्र बघितली तर त्याच्यामध्ये आतल्या बाजूला जी चित्र आहेत ती काही अंडर प्रिव्हिलेज किंवा त्यांना अशी सुविधा उपलब्ध नाही सहजपणे साहित्य मिळण्याची. त्यांच्यासाठी आपण मुद्दामून हे असे उपक्रम राबवत असतो. उद्या शनिवारी त्यांच्यासाठी काही कार्यशाळा या ते काही घेणार आहे की समाजातल्या सर्व थरापर्यंत एक कला ही पोचावी आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये भाग घ्यावा, त्याच्यामध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर यावी असा आपला प्रयत्न आहे कलागटाचा. आणि त्याचबरोबर आपल्या ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक साधन केंद्रातून सुद्धा अशा विविध उपक्रम हे राबवले जातात आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांचा सहयोग आणि पार्टिसिपेशन मुख्यतः हे अपेक्षित आहे आणि त्यासाठी आम्हाला भरघोस प्रतिसाद देत राहा. आज सतीशजी आले आणि त्यांनी अतिशय उत्तम कला सादर केली. त्यामुळे 2रा आभार मी मंजिरीताईंचे पण मानतो. मंजिरीताई या गेली 3 वर्ष म्हणजे आधीची 2 वर्ष यावर्षी सांगलीहून आपल्या इथे सहभागी होतात. त्या मुद्दाहून तेवढ्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. त्यांना एक विशेष बक्षीस म्हणजे एक चित्र हे संपल्यानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तर आता मी हे जे आर्टिस्ट कट्टा आहे आपल्याबरोबर असतात त्यांचेही अनंतराव पटवर्धन इथे आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की सतीशजींचे आभार मानावे. दोघांनी जरा पुढे यावं आणि आमच्या दोघांतर्फे छोटीशी भेट त्यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो. अनंत पटवर्धनांच्या हस्ते सतीशजींना आत्ताची भेट. धन्यवाद. सगळ्यात मोठ्या माणसाकडनं मला सत्कार आहे की असा योग कधी येणार नाही त्यांचे, बरोबर ना? कारण ते त्यांना वेळच नसतो प्रदर्शन द्यायला कधी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता हा औपचारिकपणे कार्यक्रम संपला असेल जाहीर करतो. कलाकारांचे आता जर आपल्याला गप्पा मारायचे असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. कोणाला काय प्रश्न वगैरे असेल तर चारकोलबद्दल विचारू शकतो. कोणाला विचारायचं आहे का? काही प्रश्न असतील तर जरूर ते आपल्या समोर आहेत. प्रोसेस आपण आता समोर सगळी पाहिलेलीच आहे. त्याच्यामध्ये काही विचारायचे असतील तर जरूर विचारा.
हो, याला फिक्सेटिव्ह करायचं आहे. फिक्सेटिव्ह आणले का तुम्ही? फिक्सेटिव्ह आणले का? सांगितलं नाही. स्मिता संध्याकाळी आणलं तरी चालेल ते. हो, फिक्सेटिव्ह कॅमेलचं जरा हां. दोन वेळा करायचं का एकदाच स्प्रे करायचं? नाही, जिथं आता समजा हा पोर्शन आहे तर इथं 2 वेळा फिक्सेटिव्ह आहे का त्याच्यामध्ये? करावं लागेल. आणि इथं काय एक लेअर दिला तर चालतो. एकच. हां, पण हे कदाचित नंतर हात लावून पाहायचं लागतं का नाही, पण 2 ह्याच्यामध्ये ते होऊन जाईल असं मला वाटतं. हे थोडक्यात काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जसं जेवढा वेळ द्याल तेवढ्या वेळ अजून काम करता येतं. आता याच्यावर मी अजून हे फिक्सिंग करून परत त्यावर मी काम करू शकतो. काही डार्क पोर्शन पाय असेल तुमचा आता काही बॅकग्राऊंड असेल किंवा अजून मला ड्रेस डार्क करायचा आहे तर ते ह्या खालच्या पोर्शनवर ड्रेसवर मी आता परत स्प्रे करून परत त्यावर एक लेअर देऊन काम करू शकतो. हे कॅनव्हासवर सुद्धा होऊ शकतं काम. ॲक्च्युली आजचं प्रोव्हिजन तेच होतं माझं, पण मी टाळलं ते कारण का डेमॉन्स्ट्रेशनला त्याला वेळ लागतो. कॅनव्हासवर 2-3 स्टेजमध्ये काम करावं लागतं. हो, होतो. फाईन आत्ता नवीन एक चारकोलसाठी म्हणजे चारकोलसाठी एक वॉटर कलरसाठी एक कॅनव्हास आलेला आहे पॅन कंपनीचा. पॅन थोडा महाग येतो पण त्यावर चारकोल उत्तम होतं त्यावर. हो, फाईन ग्रेड लिनन म्हणतात त्याला. मी त्यावर एक पोर्ट्रेट करून कंपनीला दिलेले आहे. सँडपेपर. हो, चारकोल हे सगळ्या मीडियमचं बेस आहे. म्हणजे याच्यावर मी हेच जर मी कॅनव्हासवर केलं आणि हे काम करून ह्याच्यावर परत मी ऑइल कलर एक्झॅक्ट ह्याच्यावर ऑइल कलर पण करू शकतो मी. चारकोलनेच म्हणजे खूप आर्टिस्ट खूप चित्रकार काम करण्याच्या आधी चारकोलने बेसिक काम करतात आणि त्यानंतर मग ऑइल कलर करतात किंवा ॲक्रेलिक करतात. मग चारकोल हा बेस आहे. म्हणजे चारकोल पेन्सिलनंतर एक स्टेज चारकोल. म्हणजे मी पूर्वी पेन्सिलनी स्केचेस करायचो, नंतर मग मी चारकोलमध्ये कन्वर्ट झालो कारण चारकोलला वेळ थोडा कमी लागतो. पेन्सिलमध्ये तुम्ही रेंडरिंग किती वेळ करणार, त्यापेक्षा चारकोल आणि एक मजा आहे आणि व्हॉल्यूम मोठा आहे त्याचं, ब्लॅक आहे, स्मजिंग चांगलं होतं. हे खूप प्रकारे हे काम करता येतं. खूप म्हणजे याला मर्यादा नाही येते का माध्यमाला. आणि खूप इझी माध्यम आहे. ब्लॅक अँड व्हाईट आहे पण अवघड पण आहे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अवघड आहे. दिसायला ते खूप सुंदर दिसतं. म्हणजे माझ्या मते मी चारकोलमध्ये त्यामुळे आकर्षीला गेलो होते. आणि याच्यामध्ये चारकोलमध्ये खूप प्रकारचे चारकोल मिळतात. कॉम्प्रेस चारकोल एक मिळतो, कॉम्प्रेस. तर तो इतका डार्क असतो की त्याचं आणि याचं म्हणजे तो पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आपण करू शकतो पण त्याला वेळ लागतो. म्हणजे आता तो दुसरा पेपर आहे का? दुसरा पेपर होता नाही हा याच्यावर ती पावडर ते वहीत ना अजून नाही दुसरा एक ड्रॉइंग पेपर होता नाही. मोठा तुम्ही जनरलची व्हाईट पेन्सिल पण वापरता? दाखवतो फक्त मी. हो, व्हाईट पण वापरतो. हा कॉम्प्रेस चारकोल आहे. स्प्रेड होत नाही काही जास्त? त्याला स्प्रेची पण एवढी गरज लागत नाही पण हा खूप डार्क असतो आणि त्याला काम फास्ट करावं लागतं. याला आणि जास्त स्प्रेड पण होत नाही. जास्त होत नाही, कॉम्प्रेस येतो त्यामध्ये ग्राफाईट मिक्स आहे. पण हा खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. कॅनव्हासवर वगैरे चांगला दिसतो. मागवलं आहे का? सर हा चारकोल कुठल्या कंपनीचा आहे? कॉम्प्रेस क्रेटा कलर. हे 6चं या क्रेटा कलरचा खूप चंकी चारकोल मिळतो आणि हा काहीतरी 8 mm सारखा आहे. याचा बॉक्स असतो 12 स्टिकचा बॉक्स असतो. तो अख्खा बॉक्स घ्यावा लागतो.
तुम्ही पेपर स्टिकचा उपयोग नाही केला. कशाचा? स्टंपचा. पेपर स्टिक. हा स्टंप ना, हां. ते गरज सगळं पेंटिंगसुद्धा ते स्टंपने होऊ शकतं. हां. पण ते पद्धती वेगळ्या आहेत. तिथं पाहिजे तिथं आता हा बोटाने हे काम होऊ शकत होतं म्हणून स्टंप वापरला नाही. पण हेअरस्टाईलला किंवा तिथं आपला हात बोट जिथे असतं स्मच करायला प्रॉब्लेम होतो तिथं आपण स्टंप वापरू शकतो आपण. व्हाईट पेन्सिलचा सुद्धा तुम्हाला केस काढताना वगैरे तुम्हाला व्हाईट पेन्सिलचा पण उपयोग करता येतो. जनरलची व्हाईट पेन्सिल. हो, ती वापरतो ना. जनरलची व्हाईट पेन्सिल मग ते जर ग्रे पेपर वगैरे असेल तर मग त्याला 3 टोनमध्ये आपण काम करतो त्यावेळेला ते वापरतो.